आयुष्यात आपण कधी कधी अशा वळणावर येतो ना, जिथे आपल्याला वाटतं की आता आपलं सगळं संपलं. समोर अंधार असतो, मार्ग सापडत नसतो आणि मन शांत असतं, ते अशक्य आहे. पण असं लक्षात ठेवा, जिथे आपली बुद्धी आणि प्रयत्न थांबतात ना, तिथून माझ्या स्वामींची लीला सुरू होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे केवळ एक वाक्य नाही, तर हा ब्रह्मांडातला सर्वात मोठा आधार आहे. जेव्हा जग म्हणतं की हे तुला जमणार नाही, तेव्हा स्वामी हळूच कानात सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची शक्ती म्हणजे काय, तर वाळवंटात हिरवळ फुलवणं आणि शून्यातून विश्व उभं करणं. तुमच्याही आयुष्यातला आजचा संघर्ष कितीही मोठा असला तरी तो स्वामींच्या कृपेत मोठा नक्कीच नाही. कृपेपेक्षा अशक्य गोष्टी शक्य करण्याची तुम्हाला फक्त दोनच गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे सबुरी आणि दुसरं म्हणजे स्वामींच्या चरणावर वाढलेला अढळ विश्वास. अनेकदा आपण तक्रार करतो किंवा माझं काम अडलंय, पण कदाचित स्वामी तुम्हाला या संकटातून वाचवून काहीतरी भव्य देण्याची तयारी करत असतील. जेव्हा एखाद्याचं फळ झाडावरून पडतं तेव्हा ते संपत असतं आपल्याला वाटतं, पण ते खरं तिथून एका नवीन वृक्षाची सुरुवात करत असते. तसंच तुमच्या आयुष्यातही ही धडपड ही स्वामींची नव्या सृजनांची नांदी असू शकते. स्वामींच्या नामात ती ताकद आहे जी काळाची गती बदलू शकते. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणताना मनात शंका नसावी, तर पूर्ण शरणागती असावी. ज्यांनी स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण केले त्यांच्यासाठी या जगात काहीच नाही, अशक्य उरत नाही. तुझे डोळे आज कदाचित अश्रूंनी भरलेले असतील, पण विश्वास ठेव, उद्याचा सूर्य तुझ्या यशाची ग्वाही देणार आहे. म्हणूनच संकटांना घाबरू नका, त्यांना सांगा की माझ्या पाठीराखा अक्कलकोटचा राजा आहे. तुमची श्रद्धा जर डोंगरा एवढी असेल तर स्वामींच्या कृपेने तो डोंगरही फुलासारखा हलका होईल. लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.